अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री महारुद्र मारुती संस्थान श्री क्षेत्र जहागीरपूर येथे आज भक्ताचा जनसागर उसळल्याचे पाहायला मिळाले। पहाटेच भक्तांनी मंदिराकडे धाव घेतली असून सकाळी 4 वाजल्यापासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली आणि वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी ही गर्दी वाढतच गेली। मंदिर परिसरात जय श्रीराम आणि हनुमानाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते। दूरदूरच्या भागातून आलेल्या भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले। या विशेष दिवशी मंदिरात आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। व्यवस्थापन समितीकडून भाविकांसाठी पाणी, रांगेची व्यवस्था आणि इतर सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या। मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली होती। काही वेळासाठी परिसरात गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक आणि प्रशासनालाही मेहनत घ्यावी लागली। एकूणच श्री महारुद्र मारुती संस्थान येथे आजचा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि श्रद्धेने भरलेला दिसून आला। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरो चीफ सुनील घोरमाडे। हाँ, हम जहांगीरपुर श्री महारुद्र मारुति संस्थान जहांगीरपुर का पुजारी बोल रहे हैं। इन्होंने जो यहाँ के लिए माहिती पूछे हैं उस हिसाब से ये बहुत पुरातन स्थान है। हनुमान जी का ये स्वयंभू रूप में उत्पन्न हुआ था। आज से लगभग 450 वर्ष का इसका इतिहास है। ये जो स्थान है बहुत ही पवित्र स्थान और बहुत ही मानवीय स्थान है। यहाँ लोग जो है इतने गर्दी जो देख रहे हैं इनकी चमत्कार है। लोगों को जो है जो मांगते हैं उनकी इच्छा पूरी होती है और बहुत सारे व्यवस्था यहाँ पर ट्रस्ट द्वारा किया गया है। रोज का महाप्रसाद रहती है। 11 बजे से 2 बजे का टाइम जो है रोज का महाप्रसाद रहती है। आज तो हनुमान जयंती का महाप्रसाद बड़ा महाप्रसाद रहता है। यहाँ बहुत दूर दूर से लोग आते हैं। अदर कंट्री के लोग भी दर्शन करने के लिए आते हैं। बहुत संकट मोचन हनुमान जी है और जो भी मनोकामना यहाँ करते हैं पूर्ण होता है, इसलिए बहुत प्रसिद्ध हैं। आम्ही धामणगाव येथील रहिवासी राजेश देवतळे आणि माझ्या पत्नी सौ सीमा देवतळे या ठिकाणी याला हनुमान जयंतीला महारुद्र मारुती मंदिर जहागीरपूर येथे दर्शनाला येत असतो। आमच्या धामणगाव नगरीतील बरेच असंख्य हनुमानजीचे भक्त काल रात्री 11 वाजता धामणगाववरून जहागीरपूरसाठी दर्शनाला हनुमानजीच्या दर्शनासाठी या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर एक असं माणसाला असं जन्म पावन झाल्यासारखं वाटत असतो आणि जीवन जगण्याची माणसाला नवी स्फूर्ती मिळते। त्यामुळे या हनुमानजीच्या या महारुद्र मारुतींच्या मंदिरामध्ये सर्व भक्तांनी यावे, महाराजांचे दर्शन घ्यावे आणि आपले जीवन सफल करावे। मी सौ सीमा राजेश देवतळे धामणगाव रेल्वेवरून आलेली आहे। दरवर्षी मी दर्शनासाठी येत असते। मला या दर्शनासाठी आल्यावर माझं पूर्ण वर्ष चांगलं जाते। माझी खूप श्रद्धा आहे याच्यावर आणि माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहे, म्हणून मी दरवर्षी दर्शनासाठी येते। तसं सर्व भाविकांनी पण या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। जहागीरपूर देवस्थान येथे आम्ही मोठ्या श्रद्धेने इथं आलेलो आहो। मी सध्या अमरावती गाडगेनगरमध्ये राहत होतो, पण या सकाळीच हनुमान जयंतीनिमित्त अशी जागृत भावना झाली का या मंदिरात का गेल्यानंतर खाली आत कोणी वापस येत नाही। त्याच्यामुळे आम्ही अमरावतीमधून तर जहागीरपूरला आलेलो दर्शनासाठी। आणि आजचं वातावरणही खूप मोकळं आहे, पाऊस वगैरे आलेला आहे, सगळे शांततेचं वातावरण, शांततेचं दर्शन होत आहे। त्यामुळे आमची बजरंगबलीला एक भावना आहे का बा सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती देव। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री महारुद्र मारुती संस्थानमध्ये आज हजारो लाखो भक्त महारुद्र मारुतीचे दर्शन घेऊन धन्य होणार आहेत। हे अति पुरातन असं मंदिर आहे आणि
इथे दरवर्षी जवळपास 3.5 ते 4 लक्ष लोक दररोज महाप्रसाद जे होते त्याच्यामध्ये मोफत महाप्रसादाचा आस्वाद घेऊन धन्य होतात आणि आम्हाला सर्व विश्वस्त मंडळाला आशीर्वाद देऊन जातात. देशातले सर्वाधिक प्रसिद्ध असलेले नेते, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते सर्व या मंदिराचे हजारोच्या संख्येने भक्त आहेत आणि ते दरवर्षी नियमितपणे इथे येऊन महारुद्र मारुतीचा आशीर्वाद घेऊन धन्य होतात. मी आपण सर्व भाविक भक्तांना विनंती करेल की जो कोणी अजून महारुद्र मारुतीच्या दर्शनाला जहागीरपूरला पोहोचला नाही आहे त्यांनी यावर्षी तरी जहागीरपूरचा आपल्या दर्शनाचा विचार पक्का करावा व इथे जरूर यावे. दररोज इथे महाप्रसाद असते 11 ते 2 वाजेपर्यंत. त्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, महारुद्र मारुतीचा आशीर्वाद घ्यावा व धन्य व्हावे ही विनंती. धन्यवाद. हे लोक सगळे कुऱ्याचे आहे पण हे दरवर्षीप्रमाणे आमच्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात. आम्ही सर्व लोकांसाठी उसळाचं वाटप करतो हे आणि आम्ही सगळेजण मदत करतो एकमेकांना मदत करतो तेव्हाच हा कार्यक्रम चांगला होते आणि सर्व मंडळी या कार्यक्रमाचा लाभ घेतात. एवढे बोलून मी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो. आम्हाला 10 वर्ष झाले. जहागीरपूर रोडवर हा कार्यक्रम असते. सगळा आमचा भाजीपाले मर्चंट पूर्ण भाजीपालेवाल्याच्या तर्फे कार्यक्रम असते आमचा हा. तर गावकरी आमच्या मंडळी सगळे आम्हाला सपोर्ट करते आणि उसळ आणि थंड पाणी हा जहागीरपूर रोडवर कार्यक्रम असते आणि हा कार्यक्रम करून आम्ही लोकांचे मन तृप्त करतो. एवढे माझे बोलून आमचा कार्यक्रम हा 10 वर्षापासून इथं अग्रेसर आहे आणि हा कार्यक्रम आमचा मित्र जो विकास मेश्राम आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही 10 वर्षापासून अजूनही हा कार्यक्रम खंडित केलेला नाही आहे. आणि यावर्षी थोडा हे बाजार लाईनचे आमची मित्रमंडळी आहे त्यांचं मार्केट लाईनचं दुकान राहते त्यामुळं आम्ही हा कार्यक्रम थोडा आटोक्यात घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा कार्यक्रम आम्ही रुजूच ठेवलेला आहे. आणि यावर्षी सुद्धा गर्दी थोडीशी कमी आहे आणि वातावरण चांगलं आहे. गर्दी यावर्षी आम्हाला खूप कमी वाटून आली आहे. हो आणि आणखी म्हणजे गर्दी वाढेल. हा चांगला म्हणजे मोसम हा थोडासा खराब आहे, चांगला नाही आहे, खराब आहे. वातावरण थोडं हे आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमंडळी, व्यापारी लाईन, दोस्त मित्र सर्वांचा सहभाग आहे.